नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कार्यालय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आपण इथे उपस्थित आहोत। विषय वेगळा आहे। खरं तर आपण आपले जे टीसी आहेत आपले सावंत साहेब यांना आपण 2-3 दिवसापूर्वी मराठी एकीकरण समितीचा काय मुद्दा होता, नंतर काही न्यूजला चॅनलला काहीतरी क्लिप पाठवल्या की 2-6 ची विरार चर्चगेट एसी लोकल ही चेक करत असताना तिथे एका पॅसेंजरला यांनी तिकीट विचारलं। त्यांचा सहकारी हे बॅच इन्चार्ज होते, त्यांचा सहकारी युवराज हा देखील त्या बॅचमध्ये चेक करत होता। आणि त्यावेळेस तिकीट चेक करत असताना नॉर्मल प्रवाशांप्रमाणे तिकीट चेक करत होताच, पण त्यावेळेस एका पॅसेंजरला त्यांनी तिकीट विचारलं। त्याने 2दा-3दा त्याला विचारलं, ते तिकीट दाखवलंच नाही ना पास दाखवला। त्यानंतर त्याला बोलला की तुला मराठी येते का? तर तो बोलला हो साहेब, मला तिकीट दाखवा। असं मराठीत बोलल्यानंतर त्यांनी ते तिकीट दाखवलं। तो तिकीट तपासणी करून गेल्यानंतर त्याला घाणेरड्या पद्धतीने तो आमचा युवराज जो चेकिंग स्टाफ होता त्याला घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ करणं, तुला किती मराठी येते, एवढीच मराठी येते का, एवढीच येते का? जर एखादा कर्मचारी कुठून आला असेल परंतु तुझं मराठी जर त्याच्या पद्धतीने जर बोलण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मराठीमध्ये तो विचारून तिकीट मागत असेल तर त्याच्यात चुकीचं काय? मराठी भाषेचा मान सन्मान त्यांनी ठेवला ना। मराठी भाषेमध्ये त्यांनी तिकीट विचारलं ना, त्याला किती येते, त्याचं ग्रामर झालंय का, त्याचं कुठे शिक्षण झालंय किंवा बाराखडी येते का? ह्या प्रकारची वागणूक वर्तणूक ही एखाद्या कुठची समिती असेल, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही, त्यांनी त्यांचं काम करावं। त्यानंतर त्या बिचारा युवराज या स्टाफने त्यांचे इन्चार्ज आपले साईप्रसाद सावंत ते आज आपल्या सोबत इथे आहेत, त्यांना बोलून घेतलं। सावंत यांनी त्यांना विचारलं, बाबा तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय? तर ते बोलले, अरे सेवा तर द्यायला पाहिजे का नको मराठीमध्ये? तर ते बोलले, मी स्वतः इन्चार्ज मराठी आहे, तुम्हाला काय सेवा द्यायची ते सांगा, मी सेवा द्यायला तयार आहे, आमचं रेल्वे प्रशासन देखील तयार आहे। मग त्या रागातून त्या द्वेषातून त्यांनी सावंत यांना देखील अवाच्य भाषेत बोलायला चालू केलं। नंतर त्यांचा व्हिडिओ बनवायला चालू केलं, त्यांचा आयडी हा खेचून फोटो काढायला चालू केलं। ह्या अशा प्रकारचं एखाद्या आपलाच मराठी माणूस एका रेल्वेसारख्या व्यवस्थेमध्ये इन्चार्ज पदावरती काम करतो, त्याला अशा प्रकारची अमानुष पद्धतीने आणि मगरूर पद्धतीने त्याच्याशी केलेली वागणूक ही अतिशय चुकीची आहे। तुम्ही कुठच्याही संघटनेचे असा किंवा कुठच्याही राजकीय पक्षाचे असा, हा मराठी माणसाचा अपमान कोणीही सहन करणार नाही। मग त्यांचं कामच आहे, जेव्हा एखादा ऑन ड्युटी कर्मचाऱ्याला, जेव्हा प्रवासी असेल किंवा अन्य कोण असेल, जेव्हा तो एखादी बाधा टाकतो त्याला आरपीएफ मध्ये नेणं त्याचं काम आहे। ते काम त्यांनी केलं। केल्यानंतर तुम्ही कुठच्या लोकांना बोलवले असतील, अजून कोण तुमचे कोण नेते असतील सोबत, आणि त्यांनी पण देखील यांना धमकवण्याचा प्रयत्न केला। आणि रेल्वे प्रशासन असेल किंवा पोलीस असेल, आम्ही मोर्चे काढू, आम्ही हेम करू तेम करू। मुळात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना ही अतिशय स्थानिक भूमिपुत्र असलेले सावंत यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे। आज रेल्वेमध्ये अनेक प्रकारच्या अनेक जाती धर्माचे लोक असतात, अनेक प्रांताचे लोक आहेत। आम्ही आमच्याकडून मराठीच्या मुद्द्यावरती मराठी भाषेच्या अस्मितेकरता चांगलं काम करत आहोत आणि अनेक लोकांनी मराठी आत्मसात करून बोलायला वागायला चालू देखील केलेली आहे। हे आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं देण आहे। आत्ताच आपला वर्धापन दिन झाला, आज मराठी भाषेमध्ये पेपर हा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंमुळे आला। आज प्रत्येक राज्यामध्ये जसं मराठी भाषा ही जाहिरात येणं आपल्याकडे चालू झालं, अन्य राज्यांमध्ये चालू झालं, भारतामध्ये प्रत्येक प्रादेशिक भाषेमध्ये जाहिरात येणं हे राजसाहेब ठाकरेंमुळे चालू झालं। तशी महाराष्ट्रात मराठी भाषा आणि प्रादेशिक जाहिरात यायला लागली, त्याचं सर्व श्रेय राजसाहेब ठाकरेंचं आहे। मग त्याच संघटनेचे आम्ही सर्व शिलेदार आहोत। आमच्या रेल्वे आस्थापनेमध्ये मराठी माणसाला जर कोण धमकावत असेल की याच्यावरती गुन्हा दाखल करा, याला बघून घेऊ, त्याला बघून घेऊ, मला वाटतं महाराष्ट्र एकीकरण समितीचे कोण नेते मला त्याचं नाव पण माहीत नाही। आम्ही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आमच्या कार्यातून थेट सांगतो की ऑन ड्युटी कर्मचाऱ्याला तुम्ही केलेली दादागिरी, तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे आहात म्हणून आम्ही आतापर्यंत शांत आहे, की कुठच्याही दुसऱ्या आंडूपांडूनी केली असती त्याला दाखवून दिलं असतं आम्ही काय आहोत। मुळात या मराठी माणसाच्या नादी लागू नका। सावंत हे आपले महाराष्ट्रीयन टीसी स्टाफ आहे आणि त्याला तुम्ही ज्या कमेंट्स टाकतायत, आज तोही मराठी माणूस आहे, त्याचीही देखील आई बहीण आहे, त्याचे देखील कुटुंब आहे। त्याला ज्या पद्धतीने तुम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून जर वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही एका ऑन ड्युटी टीसी कर्मचाऱ्याच्या कामामध्ये व्यत्यय आणलेला आहे,
खरं तर गुन्हे दाखल तुमच्यावरती व्हायला पाहिजेत. तिकीट विचारली काय गुन्हा केला का? या रेल्वे प्रवासामध्ये आमच्या तिकीट चेकिंग स्टाफने आतापर्यंत मंत्र्या संत्र्यांपासून जज पासून अगदी वकिलांपासून अनेक लोकांचे नातेवाईक, अनेक हिरो असतील, अनेक गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंतचे नातेवाईक पोरबालं या रेल्वे सेवेने प्रवास करत असतात. रेल्वेचा टीसीचं हे तिकीट तपासणं हे काम आहे. तो कधी पाहत नसतो हा कोण आहे काय. तर तुम्हाला तिकीट विचारल्याचा राग असेल तर तो तुमचा एगो हा घरी ठेवा. आमचा तिकीट चेकिंग स्टाफचं काम आहे तिकीट विचारणं, मग तो कोणी असू दे. त्यामुळे असल्या या नसत्या खुरापती किंवा नसले मुद्दे घेऊन उगाच चमकायचा प्रयत्न करू नका. सावंत महाराष्ट्रीयन आहेत, त्या सावंतांच्या पाठी महाराष्ट्र रेल्वे कामगारांना ठामपणे उभी आहे. तुमच्यात हिंमत असेल तर सावंतांच्या केसाला धक्का लावून दाखवा. आम्ही दाखवतो तुम्हाला महाराष्ट्र सेना काय पुढे करेल. त्यामुळे तुर्तास आम्ही एवढंच सांगू इच्छितो, रेल्वे प्रशासनाला देखील सांगू इच्छितो की सावंतांना ज्यांनी आणि पूर्ण बॅचला त्या तिकीट चेकिंग स्टाफची बॅच आहे तिला ज्या ज्या लोकांनी तिथे घेराव टाकून व्हिडिओ काढलेत, त्यांचे आयडी पकडलेत, त्यांचे कपडे पकडलेत, त्यांच्यावरती जर कारवाई केली नाही तर आम्हाला कुठेतरी काहीतरी वेगळं पाऊल उचलावं लागेल. त्यामुळे सावंत साहेब पूर्ण राष्ट्रपती परिवार तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. तुम्हाला लढायची किंवा हळदी व्हायची गरज नाही. तुमच्या कुटुंबियांच्या मागे देखील आम्ही आहोत. तुमच्या केसाला धक्का कोण लावतो ते आम्ही बघूच. परंतु कुणीतरी हिंमत केली तरी त्याला जशा तुझं उत्तर देण्याची ताकद ही आदरणीय राजसाहेबांच्या महाराष्ट्र कामगार सेनेमध्ये एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा, सन्माननीय अमितसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचा. पाटील साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है.